राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. बरीच वर्ष झाली, साधारण नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली होती आणि राजसाहेबांच्या व्यक्तिमत्वाला भारावून आमच्यासारखे बरेच लोक राजसाहेबासोबत जोडले गेले. अशाच दिवसामध्ये कधीतरी गप्पा मारताना मी राजसाहेबांना एक शेर ऐकवला. तो शेर होता, भाइयों से उम्मीद क्या रखिए, भाइयों से उम्मीद क्या रखिए, हाल मालूम है हुमायूं का. हा भटनागर यांचा शेर आहे. मला हा शेर आज का आठवला की ज्याप्रमाणे हुमायूंचे हाल त्याच्या सख्या चुलत सावत्र भावाने केले, त्याला दारोदारी भटकायला लावलं. वेळोप्रसंगी हुमायूंचा मुलगा अकबर, जो पुढे शहनशाह झाला, त्याला ढाल करून त्या सगळ्यांनी हुमायूंवर हल्ले केले, हुमायूंला पराभूत केलं. हा शेर आठवण्याचं कारण असं आहे की नुकत्याच पार पाडलेल्या महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खूप वाईट हाल झाले. माननीय देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री आहेत, चांगलं काम करतात, पण ते चांगले भविष्यकार आहेत हे मला परवा कळालं. कारण त्यांनी या निवडणुकीच्या दरम्यान एका ठिकाणी भविष्य असं वर्तवलं होतं की सगळ्यात वाईट परिस्थिती श्री राज ठाकरे यांची होईल, सगळ्यात वाईट परिस्थिती. आणि ते भविष्य खरं ठरलं. खरं म्हणजे राज ठाकरे एक अंतर्बाह्य स्फटिकासारखा निर्मळ फरडा वक्ता, एखादा विषय मांडण्याची त्यांची हातोटी, आणि त्यांनी एखादा विषय मांडला की ते एवढ्या पोट तिडकीनं मांडतात की समोर जे ऐकणारे लक्षावधी लोक बसलेले असतात त्यांचा त्याच्यावर विश्वास बसतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये बोटावर मोजण्या इतके असे काही नेते आहेत की ज्यांच्या बोलण्यावर, म्हणण्यावर लोकांना विश्वास बसतो. राज ठाकरे हे या नेत्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत, पहिल्या क्रमांकावर आहेत. कार्यकर्त्यांचा रेटा, जनमानसाचा रेटा राजसाहेबांनी उद्धव ठाकरेशी युती केली. अशी युती व्हावी वाटणाऱ्यापैकी मी देखील होतो. पण या युतीने राज ठाकरेला काय फायदा झाला? उलट या युतीमुळे राजसाहेबांच्या जवळचे सहकारी त्यांना सोडून गेले. मग तो संतोष धुरी असेल, मग ती मनीषा माजगावकर असेल, राजा चौघुले असेल, असे असंख्य कार्यकर्ते सोडून गेले. कारण युतीमध्ये त्यांना लढायला जागा मिळणार नव्हते. आणि राज ठाकरेने आटोकाट प्रयत्न केले की युती तुटली जाऊ नये. प्रसंगी त्यांनी आपल्या जीवाभावाच्या सहकार्यांना दूर जाणं, पक्ष सोडणं हे सहन केलं, पण आपल्या बाजूनं युती तुटू दिलेली नाही. पण राजसाहेबाच्या वाटी पराभव आला, मनस्ताप आला. शिवाजी पार्कच्या इतिहासामध्ये, हे मी अगदी गांभीर्याने बोलतोय, शिवाजी पार्कच्या इतिहासामध्ये जे मोठमोठे वक्ते तिथं भाषण देऊन गेले, त्यांच्या भाषणाने जनजागृती झाली, लोकात उत्साह निर्माण झाला. अलीकडच्या काळात, या 25-30 वर्षाच्या काळात 11 जानेवारीला राज ठाकरे साहेबांनी जे शिवाजी पार्कहून भाषण केलं, ते भाषण अति उत्कृष्ट होतं. लोक भारावून गेले.
शिवाजी पार्कवर एवढी शांतता होती की टाचणी जरी पडली असती तर त्याचा आवाज मोठ्याने झाला असता. लोक राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी कानात प्राण ऐकून बसले होते. आणि राजसाहेबांनी तो विषय मांडला, त्या विषयाचे सगळे पुरावे दिले. उद्धव साहेब, हे भाषणच तुमचे 65 नगरसेवक निवडून यायला महत्वाचं कारण ठरलंय. राजसाहेबाचं जर भाषण शिवाजी पार्कवर त्या दिवशी झालं नसतं तर उद्धवजी, तुमचे किती नगरसेवक निवडून आले असते याचा तुम्ही विचार न केलेला बरा. पण ज्याच्या भाषणानं मराठी माणूस पेटून उठला, मराठी माणसाला माहिती आहे की उद्धव ठाकरे किती ढोंगी आहेत. खरं म्हणजे आमच्या ग्रामीण भाषेच्या म्हणण्याप्रमाणे उद्धव ठाकरेच्या पोटात दात आहेत. या ढोंगी माणसावर विश्वास लोकांनी फक्त राजसाहेबाच्या भाषणामुळे ठेवला. राजसाहेबांच्या आयुष्यात त्यांनी केलेले सर्वोत्कृष्ट भाषण होतं. त्याचा फायदा कोणाला झाला? त्याचा फायदा उद्धव ठाकरेला झाला. कारण उद्धव ठाकरेला हे माहीत होतं की मराठी माणूस त्यांच्या टोमण्यावर विश्वास ठेवणार नाही. मराठी माणूस विश्वास ठेवेल तो राज ठाकरेंच्या सभेनंतरच विश्वास त्यांनी ठेवला. एवढा राज ठाकरेवर मराठी माणसाचा विश्वास होता. राज ठाकरेच्या पदरी काय पडलं? 6 नगरसेवक. उद्धव ठाकरे, तुमच्या लोकांनी राजसाहेबाच्या उमेदवाराचे काम केले नाही अशा कित्येक तक्रारी राजसाहेबापर्यंतही गेलेल्या आहेत, आमच्यासारख्या मित्रापर्यंतही गेलेल्या आहेत. मनापासून नाही काम केलं. तुमचे 65 येत होते तर राजसाहेबांचे किमान 2 आकडी तरी नगरसेवक यायला काहीच हरकत नव्हती. तुम्ही राजसाहेबांच्या पदरात वाटाघाटीमध्ये अशा जागा टाकल्या की जिथं खूप संघर्ष मोठा आहे, विजयाची खात्री नाही. राजसाहेबांनी मोठ्या मनाने त्या तशा जागा स्वीकारल्या. एक विचार करा, राजसाहेबांनी ज्यांच्या बाजूनी भाषणं केले त्यांचे वारे न्यारे झाले. 19च्या 24च्या लोकसभेमध्ये याचा अनुभव आपण घेतला असेल. पण तुमच्यासोबत युती करून राज ठाकरेच्या पदरात निराशा आली, अपयश आलं. आणि मग काल डोंबिवली कल्याणमधील नगरसेवकांनी, मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा द्यायचं जाहीर केलं. आपला तो सोकान्या संजय राऊत काय बोलला, त्याचा तर विधवा विलाप चालू झाला. त्यांनी सांगितलं की राज ठाकरेंनी मला सांगितलं की हे मला पटलं नाही, हे मला विचारून झालं नाही, अशा संदर्भाची काही वक्तव्य संजय राऊतनं करून पुन्हा संभ्रम निर्माण केलाय. पण राजू पाटील, माजी आमदार राजू पाटील, राजसाहेबाला विचारल्याशिवाय एकही पाऊल राजकारणात टाकत नाहीत. राजसाहेबांची संमती घेऊनच राजू पाटलाने शिवसेनेला पाठिंबा दिला. कल्याण डोंबिवलीचे खासदार मान्य श्रीकांत शिंदे आणि माजी आमदार राजू पाटील यांनी हा चांगला निर्णय घेतलाय. एकीकडं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं पाशवी बहुमत आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 122 जागेपैकी 103 जागा या महायुतीच्या ताब्यात आहेत. अशा परिस्थितीमध्ये जे नगरसेवक निवडून आलेत त्यांच्या विभागातून त्यांच्यावर नागरिकांच्या काही अपेक्षा असतील, त्या कशा पूर्ण होणार? ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी शिवसेनेला साथ द्यायचं ठरवलेलं आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये उबाटाचे 11 नगरसेवक आले, त्याच्यापैकी 4 अजूनही यांना सापडत नाही आहेत. आणि उरलेल्या 7 पैकी काही लोकांची अशी मनस्थिती आहे की आपण शिवसेनेवर जावं, किमान आपापल्या वॉर्डमध्ये आपण कामं तर करू शकू.
पण संजय राऊतनं सांगितलं की राजसाहेब मला म्हणले, मला हे पटलं नाही. किती खोटं बोलता संजय राऊत, किती खोटं बोलता तुम्ही. शक्यता ही सुद्धा आहे की मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आलेले 6 नगरसेवक उद्या महायुतीला सुद्धा पाठिंबा देऊ शकतील. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी हे सूचक विधान केलेलं आहे. जाता जाता एक गोष्ट सांगतो की मुंबईचं आरक्षण ST-साठी होईल ही आशा लावून बसलेले काही मराठी प्रसारमाध्यमं आणि उभाटाच्या लोकांची सपशेल निराशा झालेली आहे. मुंबईचं महापौर हे खुल्या प्रवर्गासाठी राहिलेलं आहे. एक गोष्ट पुन्हा जाताना सांगतो, किशोरीताई पेडणेकर या उभाटा गटाच्या महानगरपालिकेत गटनेत्या झालेल्या आहेत. मुंबईकरांचं किती दुर्दैव आहे. ही बाई कोरोना काळामध्ये महापौर होते. हिनं कोरोना काळामध्ये दिला जाणाऱ्या सकस आहारामध्ये भ्रष्टाचार केला. कोरोनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचे शव वाहून नेण्यासाठी विशिष्ट ज्या काही पिशव्या होत्या, बॉडी बॅग होत्या, त्याच्यात सुद्धा या बाईनं भ्रष्टाचार केला. मला तर असं वाटतं की या बाईला गटनेता केला म्हणून एका कार्यकर्त्यांनी बॉडी बॅग भेट दिली. याच्यावरूनच लक्षात घ्या या बाईचं भ्रष्टाचार किती असेल. आणि उद्धव ठाकरेनं हे भ्रष्टाचारी बाईला गटनेता करून आपण भ्रष्टाचाराला पाठिंबा देत होतो हे जाहीर केलं. धन्यवाद.